Hi dear students, in this lecture we will learn algebra of matrices. म्हणजे मॅट्रिक्स वरती जे ऑपरेशन आहेत ते कोणते कोणते ऑपरेशन आहेत ते आपण ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. जसं की आपण दोन नंबर ऍड करतो, सबट्रॅक्ट करतो, मल्टिप्लाय करतो. ओके, त्याचप्रमाणे मॅट्रिसेस सुद्धा आपण स्केलारने मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा दोन मॅट्रिसेसचा ॲडिशन घेऊ शकतो, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. ओके, सो या लेक्चर मध्ये फर्स्ट पॉइंट बघणार आहोत आपण अंडर द हेडिंग ऑफ अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस, स्केलार मल्टिप्लिकेशन. ओके, so scalar multiplication means what? If k is any scalar and a is any matrix, then their product k into a is called scalar multiplication. म्हणजे काय? के जर का एखादा कॉन्स्टंट असेल आणि कॅपिटल ए हा जर का मॅट्रिक्स असेल तर त्या कॉन्स्टंट आणि मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असतो? स्केलार मल्टिप्लिकेशन. ओके, सो इट इज गिवन बाय, येस, इट इज गिवन बाय के इंटू ए इज इक्वल टू के इंटू ए आय जे. म्हणजे काय याचा अर्थ? के इंटू मॅट्रिक्स ए हा कसा घेतो आपण? मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला काय करतो? मल्टिप्लिकेशन बाय के. ओके, सो वेअर आय इज फ्रॉम 1 टू m अँड जे इज फ्रॉम 1 टू n. ओके, जनरल मॅट्रिक्स घेतला एखादा, दॅट इज एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स इज मल्टिप्लायड बाय के. म्हणजे मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपण स्मॉल के न मल्टिप्लाय करतो. त्याचा अर्थ काय? स्केलार मल्टिप्लिकेशन. ओके, so फॉर एक्झाम्पल, येस, फॉर एक्झाम्पल बघा, येस, कॅपिटल ए हा मॅट्रिक्स दिलाय. इट इज व्हॉट? 2 3 -1 4. ओके, आणि स्केलार काय दिलंय तुम्हाला? के इज इक्वल टू 5. देन के इंटू ए इज इक्वल टू. ओके, सो आपण हे कॅल्क्युलेशन करूया. मी इथं लिहितोय के इंटू ए इज इक्वल टू, के ची व्हॅल्यू काय आहे? 5 इंटू ए ची व्हॅल्यू काय? मॅट्रिक्स ए काय दिलंय तुम्हाला? 2 3 -1 4. ओके, सुरुवातीला काय लिहिलं मी? फक्त के इंटू ए लिहिलं, के इंटू ए. ओके, इज इक्वल टू के ची व्हॅल्यू काय? 5 इथं पुटअप केली आणि मॅट्रिक्स काय? 2 3 -1 4. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन? डेफिनेशन काय सांगतोय? एव्हरी एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स इज मल्टिप्लाइड बाय के. म्हणजे मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला ह्या स्केलारनं काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय येईल बघा? 5 इंटू 2, 5 इंटू 2 इज व्हॉट? 10. 5 इंटू 3 इट इज व्हॉट? 15. 5 into -1 it is -5. 5 into 4 it is 20. Okay, are you getting my point? Yes, त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. येस, कॅपिटल ए इज इक्वल टू काय दिलाय? 2 3 5 1 6 -2 7 -3 9. ओके, अँड के इज, इथे कॉन्स्टंट काय घेतलंय बघा? इट इज 1/3. ओके, सो आता आपल्याला काय काढायचं? त्यांचा स्केलार मल्टिप्लिकेशन. येस, स्केलार मल्टिप्लिकेशन काय ते बघा आता. येस, के इंटू ए, के ची व्हॅल्यू काय? 1/3. ए ची व्हॅल्यू मी परत एकदा लिहितोय. ए हा काय? 2 3 5 1 6 -2 7 -3 9. ओके, सगळ्यांच्या लक्षात येते. आता फक्त काय करायचं आपल्याला? हा जो स्केलार आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करायचा आहे, लक्षात ठेवा. सो आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल बघा? फर्स्ट एलिमेंट 2 इंटू 1/3. कॅन आय राईट? इट इज व्हॉट? 2/3. ओके, नेक्स्ट 3/3. 3/3 काय येईल? 1. ओके, नेक्स्ट 5 इंटू 1/3 और 5/3. येस, अशा प्रकारे आपल्याला एक ऑर्डर फिक्स करायची आहे. रो वाईज आपण मल्टिप्लिकेशन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट, येस, इट इज व्हॉट? 1 इंटू 1/3 1/3. नेक्स्ट 6/3, 6/3 इज 2.
नेक्स्ट -2/3. येस. आणि आता नेक्स्ट रोला जाऊया आपण. 7 × 1/3 हा काय येईल? 7/3. नेक्स्ट -3 × 1/3 मीन्स -3/3 हा काय येईल? -1. ओके, तर लक्ष येते सगळ्यांच्या. त्यानंतर 9/3. 9/3 इज व्हॉट? इट इज 3. सो आवर रिक्वायर्ड मॅट्रिक्स इज व्हॉट? इट इज 2/3, 1, 5/3. Next 1/3, 2, -2/3. Next 7/3, -1, 3. So this is what? स्केलार मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय? दिलेला जो कॉन्स्टंट आहे, स्केलार आहे, तो मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचा. म्हणजेच काय? मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचा? मल्टिप्लाय. ओके, सो नाउ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट डेफिनेशन. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. म्हणजे दोन मॅट्रिक्स इक्वल केव्हा असतील हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. सो टू मॅट्रायसेस ए अँड बी आर सेड टू बी इक्वल इफ. फर्स्ट कंडिशन काय आहे? देअर ऑर्डर इज सेम. म्हणजे त्या दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर काय पाहिजे? येस, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर हे काय पाहिजे? सेम. ओके. अँड व्हॉट इज द सेकंड कंडिशन? Aij इज इक्वल टू Bij. म्हणजे काय? दोन्ही मॅट्रिक्स मधले जे करस्पॉन्डिंग एंट्रीज असतील. व्हॉट इज करस्पॉन्डिंग एंट्रीज? करस्पॉन्डिंग एंट्रीज मीन्स एंट्रीज येस फ्रॉम सेम लोकेशन. म्हणजे दोन्ही मॅट्रिक्सचे सेम पोझिशनचे एलिमेंट हे काय असायला हवेत? इट शुड बी सेम. ओके, Aij इज इक्वल टू Bij फॉर ऑल I इज इक्वल टू 1 to m अँड j इज इक्वल टू 1 to n. म्हणजे जनरल मॅट्रिक्स घेतलाय आपण, त्यामुळे इथं ऑर्डर mn लिहितोय. ठीक आहे. सो सगळ्यांच्या लक्षात येते कंडिशन काय आहे? सिम्पली काय लक्षात ठेवायचं? दोन मॅट्रिक्स इक्वल केव्हा असतील? पहिली कंडिशन काय आहे? त्यांची ऑर्डर काय असायला पाहिजे? सेम. सेकंड कंडिशन काय आहे? यस, सेकंड कंडिशन इज देअर करस्पॉन्डिंग एंट्रीज. म्हणजे त्यांचे जे एलिमेंट आहेत, करस्पॉन्डिंग एलिमेंट, ते काय असायला पाहिजेत? सेम. ओके, सो फॉर एक्झाम्पल सी, कॅपिटल ए इज इक्वल टू, येस, कॅपिटल ए इज इक्वल टू कोणता मॅट्रिक्स आहे? 2, 5, -1, 3. अँड कॅपिटल बी इज इक्वल टू 1, 2 square plus 1, -1, 3. Okay, so can I rewrite this matrix? Yes, I am rewriting this matrix. It is, yeah, here, yes, do here correction. Here it is what? 1 plus 1. Okay, so capital B is what? 1 plus 1. It is 2 square plus 1, -1, 3. Okay, so I am rewriting the same matrix B. What is 1 plus 1? It is 2. What is 2 square plus 1? It is 4 plus 1 means 5. हा काय येईल? -1 आणि हा काय येईल? 3. ओके, सो आता तुम्ही जर का बघितला, मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी दोघांची ऑर्डर किती आहे? कॅन आय राईट? ऑर्डर ऑफ ए इज 2/2 and order of B, can I write here? Order of B किती येतोय? 2/2. ओके, तर दोघांची ऑर्डर सेम आहे का? येस, ऑर्डर सेम आहे. त्यानंतर करस्पॉन्डिंग एलिमेंट बघा, फर्स्ट पोझिशनला इथं काय आहे? 2. इथं सुद्धा फर्स्ट पोझिशनला काय आहे? 2. इथं काय आहे? 5. इथं पण काय आहे? 5. इथं काय आहे? -1 ह्या पोझिशनला. या पोझिशनला बघा, इट इज नथिंग बट सेकंड रो फर्स्ट कॉलम. इथं पण -1 आहे. चेक सेकंड रो सेकंड कॉलम. येस, एम आय करेक्ट? इट इज व्हॉट? फर्स्ट सेकंड रो अँड इट इज व्हॉट? सेकंड रो सेकंड कॉलम पोझिशन. बरोबर आहे. इथं पण सेकंड रो सेकंड कॉलम काय दिसतोय? 3. म्हणजेच काय? ॲज ऑर्डर ऑफ ए अँड बी आर सेम अँड Aij इज इक्वल टू Bij. म्हणजे काय? Aij इज इक्वल टू Bij म्हणजे करस्पॉन्डिंग एंट्रीज हे काय आहेत? रोज किती आहेत इथं? 1, 2 आणि कॉलम किती आहेत? 1, 2. ओके, त्यामुळे इथं I इज रनिंग फ्रॉम 1 to 2 लिहिलंय. J इज रनिंग फ्रॉम 1 to 2. सो देअरफॉर कॅन आय राईट? A इज इक्वल टू B. मॅट्रिक्स ए हा काय? इट इज
equal to B. Why it is equal to B? Because मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी दोघांची ऑर्डर सेम आहे आणि सेकंड कंडिशन काय करस्पॉन्डिंग एंट्री सुद्धा काय आहेत इथं सेम आहेत. ओके, सो देअरफॉर मॅट्रिक्स ए अँड मॅट्रिक्स बी आर व्हॉट दे आर इक्वल. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या. आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. येस येस, इथं बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा. हा, सो इट इज व्हॉट दोन मॅट्रिक्स दिले ऑलरेडी काय दिलंय ते इक्वल आहेत. बरोबर आहे, ऑलरेडी ते इक्वल आहेत म्हणजे तुम्ही काय कन्सिडर करायचंय ऑर्डर तर ऑब्विसली इक्वल असणार आहे आणि करस्पॉन्डिंग एंट्री सुद्धा काय असणार आहेत इक्वल. ओके, त्यावरून आपल्याला कशाचे व्हॅल्यू काढायचे आहेत अननोनचे व्हॅल्यू काढायचे आहेत. ओके, सो बघा दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत. बरोबर आहे, सो व्हॉट इम्प्लाइज व्हॉट इज फर्स्ट पोझिशन हिअर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इट इज ए. सो कॅन आय राईट हिअर इट इज व्हॉट ए इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली -2. ओके, नेक्स्ट पोझिशन बघा बी. बी इज इक्वल टू इथं नेक्स्ट सेम पोझिशन बघा, पोझिशन शुड बी सेम. करस्पॉन्डिंग पोझिशन म्हणजे काय हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला मॅप व्हायला पाहिजे. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलमला मॅप व्हायला पाहिजे. फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलमला मॅप व्हायला पाहिजे. बरोबर आहे, सो देअरफॉर इन दिस वे ए इज इक्वल टू काय येईल -2. बी इज इक्वल टू काय येईल बी इज इक्वल टू 4. ओके, मी बाय ऑर्डर घेतो. बघा इथली पोझिशन काय आहे फर्स्ट रो सॉरी सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे इथं काय येईल सेकंड रो सेकंड कॉलम. सी इज इक्वल टू 3. नेक्स्ट डी सेकंड रो थर्ड कॉलम चेक करा. यस, सेकंड रो थर्ड कॉलम किती आहे डी इज इक्वल टू 5. यस, नेक्स्ट इथं काय येईल बघा हे एलिमेंट चेक करूया आपण. इट इज वॉट फर्स्ट रो थर्ड कॉलम. बरोबर आहे का बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम. सो इथे मॅप करा. इट इज वॉट ई इज इक्वल टू 2 अँड लास्ट एफ. एफ ची पोझिशन काय बघा एफ इज यस फर्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलमला मॅप करा म्हणजे दोघांची पोझिशन बघा इथं दोन्ही सेम पोझिशनला आहेत. ओके, सेम पोझिशनचेच एलिमेंट आपण काय करू शकतो compare. So f is equal to 0. Okay, so all of you are getting what is the equality of matrices. Yes, so next point we will see addition of matrices. म्हणजे दोन मॅट्रिक्स आपल्याला ऍड करायचे इथं म्हणजेच ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. केव्हा ऍड करू शकतो बघा इफ मॅट्रिक्स ए अँड मॅट्रिक्स बी इज ऑफ सेम ऑर्डर. मॅट्रिक्स ऍडिशन साठी कंडिशन काय त्यांची ऑर्डर काय असायला पाहिजे सेम. ओके, देन देअर ऍडिशन इज गिवन बाय. यस, ऍडिशन कसं घेतो आपण इट इज सिम्पली डिनोटेड बाय ए प्लस बी इज इक्वल टू ए आय जे प्लस बी आय जे म्हणजे ते मॅट्रिक्सचे करस्पॉन्डिंग कोइफिशियंटची ऍडिशन. म्हणजेच हे कसं घेतो आपण इट इज नथिंग बट यस मॅट्रिक्स ऑफ हे जे सिम्बॉल आहे त्याला कसं रीड करायचं मॅट्रिक्स ऑफ ए आय जे प्लस बी आय जे. लक्षात येते सगळ्यांच्या. मॅट्रिक्स ऍड करण्यासाठी कंडिशन काय आहे त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इफ कॅपिटल ए इज इक्वल टू A1 A2 A3 A4 स्मॉल अँड B is equal to B1 B2 B3 B4 then A plus B is equal to what is A? A हा काय आहे बघा A1 A2 A3 A4. Okay, what is capital B? Capital B is yes it is B1 B2 B3 B4. यांची ऍडिशन कशी डिफाइन केली आहे AIJ प्लस BIJ म्हणजे ह्याचा अर्थ काय करस्पॉन्डिंग ऍडिशन. म्हणजेच काय तो जो पोझिशन आहे पोझिशन वाईज आपल्याला काय करायचं आहे ऍडिशन. काय येईल इथं A1 प्लस B1. कॅन आय राईट हिअर इट इज A1 प्लस B1. नेक्स्ट एलिमेंट काय येईल A2 प्लस B2. बघा सेम पोझिशनचे एलिमेंट मी ऍड करतोय इथं थोडं स्पेस द्या या दोघांमध्ये. A2 प्लस B2. नेक्स्ट A3 प्लस B3. नेक्स्ट A4 प्लस B4. येस, लक्ष येते. सो दिस इज व्हॉट
addition of matrices. Yes. So we'll see more example in exercise. So हे काय झालं addition of matrices. So there are some properties, काही properties आहेत addition of matrices चे. First property काय addition of matrices is commutative. What is the meaning of commutative? A plus B जर का आपण मॅट्रिक्स A प्लस बी घेतला म्हणजे A अधिक B तर तो कशाशी इक्विव्हॅलंट असतो B प्लस A. ओके. सो इट इज नॉट ऑलवेज म्हणजे काही मल्टिप्लिकेशन जर का तुम्ही मॅट्रायसिस मल्टिप्लिकेशन केलं तर कम्युटेटिव्ह असेलच असं नाहीये, पण ऍडिशन काय असतो कम्युटेटिव्ह. ओके. ऍडिशन ऑफ मॅट्रायसिस इज असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह मीन्स व्हॉट? येस, ए प्लस अगोदर ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी केला म्हणजे बी आणि सी च्या अगोदर ऍडिशन केली आणि ती आलेली ऍडिशन जर का ए सोबत ऍड केली तर ती कशाशी इक्विव्हॅलंट असते? ए प्लस बी प्लस सी. याचा अर्थ काय? ए प्लस बी तुम्ही अगोदर ऍड करून घेतलात आणि नंतर परत सी मध्ये ऍड केला तर इट इज इक्विव्हॅलंट टू दिस. सो देअरफॉर मॅट्रिक्स ऍडिशन इज असोसिएटिव्ह. ओके. एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी म्हणजे काय? दिलेला जो मॅट्रिक्स ए आहे त्याच्यासाठी त्या ऑर्डरचा नल मॅट्रिक्स, दिस इज नथिंग बट नल मॅट्रिक्स. ओके. हा नल मॅट्रिक्स आहे. आपण ऍडिशन कशाचे करतोय? मॅट्रायसेसचे. त्यामुळे हा नंबर नसून नल मॅट्रिक्स आहे. सो ए प्लस 0 इज इक्वल टू 0 प्लस ए इज इक्वल टू ए. म्हणजे काय? आयडेंटिटी म्हणजे काय? असा एलिमेंट जो की तुम्ही मॅट्रिक्स मध्ये ऍड केल्यानंतर एलिमेंट कसा राहतो? आहे तसा. जसं की आपण नंबर मध्ये बघतो, फॉर एक्झाम्पल 2 प्लस 0 काय असतो? 2. ओके. -1 प्लस 0 काय असतो? -1. म्हणजे हा एलिमेंट काय आहे तसे राहतात. तसंच मॅट्रिक्स मध्ये काय? ए प्लस 0 और 0 प्लस ए इज इक्वल टू ए. दिस इज व्हॉट? एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी. ओके. नेक्स्ट, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी इनव्हर्स म्हणजे काय? एक्झिस्टन्स ऑफ, इथं फक्त इनव्हर्स यायला पाहिजे. एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स म्हणजे दिलेला जर का मॅट्रिक्स ए असेल तर त्याच्यासाठी तुम्ही असा मॅट्रिक्स फाइंड आउट करू शकता -a. -a म्हणजे हा मॅट्रिक्स कोण सांगेल मला? इट इज नथिंग बट -1 इंटू ए. जसं आपण स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये बघितलंय -1 इंटू ए म्हणजेच काय असतो? हा -a. म्हणजे ए म्हणल्या प्रत्येक एलिमेंटला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? -1 ना. ओके. सो एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स मीन्स व्हॉट? इट इज ए प्लस ब्रॅकेट ऑफ -a इज इक्वल टू काय? 0. 0 मीन्स व्हॉट? हा जो 0 आहे तो इथं काय? इट रिप्रेझेंट नल मॅट्रिक्स. ठीक आहे. किंवा -a प्लस ए केला तर त्याची ऍडिशन काय येते? 0. ओके. So now we'll move to the next point. It is similar to addition of matrices. Yes. Subtraction of matrices. So subtraction of matrices ला सुद्धा सेम कंडिशन आहे. काय कंडिशन? इफ मॅट्रिक्स ए अँड मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर. ऑर्डर काय असायला पाहिजे? इथं देखील ऑर्डर ही काय असायला पाहिजे? सेम. देन देअर सबट्रॅक्शन इज गिवन बाय ए मायनस बी इज इक्वल टू काय येईल बघा? ए मायनस बी इज इक्वल टू ए आय जे मायनस बी आय जे. म्हणजे काय? त्या दोन्ही मॅट्रिक्सची करस्पॉन्डिंग सबट्रॅक्शन. ओके. म्हणजेच काय? ए आय जे मायनस बी आय जे. ओके. लक्ष येते? सो इथं बघा परत मी फॉर एक्झाम्पल घेतोय, एक एक्झाम्पल घेतोय जनरल. ए इज इक्वल टू A1 A2 A3 A4 and B is equal to B1 B2 B3 B4. then yes काय येईल? A minus B. yes गेस करू शकताय तुम्ही. इट इज व्हॉट? करस्पॉन्डिंग सबट्रॅक्शन म्हणजे काय येईल? A1 मायनस B1. येस. नेक्स्ट A2 मायनस B2. येस कळतंय? लागतं. हे काय येईल? A3 मायनस B3. नेक्स्ट इथं काय येईल? येस दिस इज व्हॉट? A4 मायनस B4. म्हणजेच काय? करस्पॉन्डिंग सबट्रॅक्शन इज नथिंग बट सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. येस. सो
Now we'll see some examples on this. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? फर्स्ट एक्झाम्पल मॅट्रिक्स ए दिलाय 2 3 1 0 -1 5 आणि मॅट्रिक्स बी दिलाय 1 2 -6 0 -1 3. देन काय म्हणलंय? इव्हॅल्युएट 3a - 4b. ओके, म्हणजे इथं दोन्ही ऑपरेशन आले. एक काय आला तुमचा स्केलार मल्टिप्लिकेशन, दुसरा काय आला? येस, इट इज सबट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस. सो सिम्प्लिसिटीसाठी सुरुवातीला आपण काय कॅल्क्युलेट करूया? फक्त 3a कॅल्क्युलेट करूया आणि 4b आणि नेक्स्ट स्टेपला त्या दोघांचा सबट्रॅक्शन. सो 3a म्हणजे काय येईल? 3 इंटू मॅट्रिक्स ए. सो व्हॉट इज मॅट्रिक्स ए? मॅट्रिक्स ए इज 2 3 1 0 -1 5. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? येस. सो काय आलं ह्यांचा मल्टिप्लिकेशन? कॅन आय राईट डायरेक्टली? इट इज व्हॉट? 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 हे लक्षातच ठेवायचं कॉन्स्टंट. 3 इंटू 3 9, 1 इंटू 3 3, 0 इंटू 3 0, -1 इंटू 3 -3, 5 इंटू 3 15. ओके, सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट 3a. त्यानंतर 4b आपण कॅल्क्युलेट करूया. सो 4b म्हणजेच काय येईल? 4 इंटू मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स बी हा काय? 1. येस, इट इज व्हॉट? मॅट्रिक्स बी. येस, 1 2 -6 0 -1 3. ओके, इज इक्वल टू काय येईल बघा? इज इक्वल टू येस 4 द मल्टिप्लाय करा प्रत्येक एंट्रीजला. म्हणजे 1 इंटू 4 4, 2 इंटू 4 8, -6 इंटू 4 -6 इंटू 4 काय येईल? -24. नेक्स्ट 0 इंटू 4 0, -1 इंटू 4 -4, 3 इंटू 4 12. ओके, सो दिस इज व्हॉट? दिस इज द व्हॅल्यू ऑफ 3a. दिस इज द व्हॅल्यू ऑफ 4b. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय? 3a - 4b इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 3a? व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ती काय? 6 9 3 0 -3 15. कुठून ऑब्टेन केली ही 3a ची व्हॅल्यू? ऑलरेडी आपण इथं ऑब्टेन केलेली आहे. येस, -4b. 4b हा काय येतो बघा? 4 8 -24 0 -4 येस अँड 12 इज इक्वल टू. आता सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस काय आहे? आपण ऑलरेडी बघितलंय. काय आहे तो सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस? येस, इट इज जस्ट व्हॉट? करस्पॉन्डिंग सबट्रॅक्शन. म्हणजे काय करस्पॉन्डिंग सबट्रॅक्शन? म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंटचा सबट्रॅक्शन. म्हणजे काय? 6 - 4. 6 - 4 किती येतो? 2. 9 - 8 लक्षात येते का बघा? मी पोझिशन कोणती घेतोय? तर ही पोझिशन मायनस सेम पोझिशन मीन्स 9 - 8 1, 3 -24. सो दिस मायनस गेट प्लस. काय? 3 प्लस 24 म्हणजे काय? 3 + 24 27. ओके, नेक्स्ट 0 - 0 इट इज व्हॉट? 0, -3 -4. मायनस आलं की इथं काय होईल? प्लस होईल. दिस मायनस इज नथिंग बट आत मल्टिप्लाय होतो. सो सिम्पली काय इथं? -3 + 4, -3 + 4 1, 15 - 12. 15 - 12 is 3. So therefore it is what? 3a - 4b काय येईल? 2 1 27 0 1 3. ओके, सो लक्षात येते सगळ्यांच्या? 3a - 4b कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय? अगोदर 3a कॅल्क्युलेट करा, त्यानंतर 4b कॅल्क्युलेट करा, त्यानंतर त्या दोघांचा सबट्रॅक्शन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इज द सम yes if a is equal to 2 sorry is the sum 1 - 2 0 4 1 3 प्लस 0 -1 2 3 डिफाइंड. म्हणजे हे सम डिफाइन होतंय का विचारलंय. ओके, सो सोल्युशन काय लिहिणार बघा? त्यांनी विचारलंय तुम्हाला हे सम ऍडिशन यांची एक्झिस्ट होईल का?
लेट ए इज इक्वल टू, आपण फर्स्ट जो मॅट्रिक्स आहे त्याला काय डिनोट करूया, 1 -2 0 4 1 3. काय येईल याची ऑर्डर, किती रोज आहेत टोटल, येस रोज कॅल्क्युलेट करा, किती रोज दिसत आहेत तुम्हाला, येस 2 रोज. कॉलम किती आहेत, हा कॉलम किती येतील, 3 कॉलम्स. ओके. अँड बी ची ऑर्डर काय आहे बघा, बी चे एलिमेंट लिहूया आपण 0 -1 2 3. So what is order of B? 2 rows, 2 column. Okay. So what is the condition for addition? Addition of matrices मध्ये कंडिशन काय लिहिली आपण, दोन मॅट्रिक्स जर का ऍड करायचे असतील तर त्यांची ऑर्डर काय पाहिजे, सेम. सो इथं ऑर्डर काय 2/3 आहे, इथं 2/2 आहे. सो काय लिहू शकता तुम्ही, येस ॲज orders of A and B are not same. Okay, not same. So therefore sum किंवा addition, sum of A plus A and B, sum of A and B cannot be exist. म्हणजे लक्षात येते सगळ्यांच्या, ऑर्डर ऑफ ए आणि बी हे सेम नसल्यामुळं त्या दोघांची ऍडिशन होणार नाही, म्हणजे एक्झिस्ट होणार नाही. बरोबर आहे, कारण कंडिशनच काय आहे ऍडिशन ऑफ मॅट्रायसिस साठी, देअर ऑर्डर शुड बी सेम, म्हणजे दोघांची ऑर्डर ही काय पाहिजे, सेम. ओके. सो नाउ वी विल मूव टू नेक्स्ट एक्झाम्पल. सो हा एक्झाम्पल काय दिलाय बघा, येस कॅपिटल ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिलाय 2 -1 4 3. येस कॅपिटल बी हा एक मॅट्रिक्स दिलाय, काय दिलंय कॅपिटल बी 3 -2 -1 4. फाइंड द मॅट्रिक्स एक्स सच दॅट 2a + x = 3b. म्हणजे मॅट्रिक्सचे हे इक्वेशन दिले तुम्हाला आणि काय म्हणलंय, असा एक्स फाइंड आउट करा जे की कोणती कंडिशन सॅटिस्फाय करतो, 2a + x = b. ओके. सोल्युशन दिलेलं लिहून घ्या. लेट कॅपिटल ए हा काय दिलाय, येस कॅपिटल ए इज इक्वल टू 2 -1 4 3. कॅपिटल बी हा काय दिलाय 3 -2 -1 4. आणि इक्वेशन काय दिलंय, अँड येस मी इथं लिहितो नेक्स्ट लाईनला 2a + x = 3b. सो कॅन आय रिराइट दिस इक्वेशन, हा इक्वेशन मी रिराइट करू शकतो का बघा, दॅट इज x = काय येईल, हा 3b आहे तसाच, मायनस हा 2a तिकडे गेल्यावर काय होईल, -2a. लक्षात येते का सगळ्यांच्या, जसं आपण रेग्युलर इक्वेशन मध्ये करतो तसंच तुम्ही विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन मॅट्रायसिस मध्ये सुद्धा करू शकता. ओके, काय करू शकता, जसं इथे दिलंय 2a + x = 3b, x आहे तसाच ठेवला, हा जो 2a आहे राईट हँड साइडला शिफ्ट केला, म्हणजेच काय होईल, x = 3b - 2a. ओके, येस. सो आता x ची व्हॅल्यू काय असेल, 3b. b ची व्हॅल्यू काय बघा, b इथं 3 -2 -1 4 आहे, -2 × a हा काय 2 -1 4 3. ओके, इज इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन करा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतो बघा, 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, मी लिहू डायरेक्टली इथं काय येईल 9 - 6, इथं काय येईल -3, इथं काय येईल 3 × 4 12. ओके, हा मायनस साइन आहे तसंच ठेवा, फक्त 2 न मल्टिप्लाय करा किंवा -2 न आत मल्टिप्लाय केला तर इथं प्लस लिहावं लागेल. ओके, दोन्हीपैकी कोणतीही मेथड चालेल, शक्यतो सिम्प्लिसिटीसाठी काय करा, मायनस इथं ॲज इट इज ठेवा, 2 न आत मल्टिप्लाय करा, हा काय झाला 4, इथं काय आलं -1 × 2 -2, इथं काय आलं 4 × 2 8, इथं काय आलं 3 × 2 6. ओके, सो इथं लिहू आता दोघांची सबट्रॅक्शन, 3a - 4b
हे आता काय झालं, मॅट्रिक्स 3A हा काय झाला 4B, सॉरी 2B. या दोघांचं सबट्रॅक्शन काय येईल मग बघा, 9 - 4. बघा करस्पॉन्डिंग एलिमेंट मी फक्त सबट्रॅक्ट करतोय. 9 - 4 5. नेक्स्ट -6 मायनस बिकम्स प्लस, म्हणजे -6 + 2, -6 + 2 -4. ओके. नेक्स्ट -3 - 8, -3 - 8 -11. ओके. नेक्स्ट 12 - 6, 12 - 6 काय येतो 6. म्हणजे जो तुमचा कॅपिटल एक्स आहे त्याची व्हॅल्यू किती आली फायनल, x = 5 - 4 - 11 6. So these are the examples on algebra of matrices. So in next lecture we will solve more examples and multiplication of matrices. लक्ष येते सगळ्यांच्या. ओके, थँक्यू.